किचनमध्ये आले आणि बघते तर विवान सीताफळचं कट्ट्यावर ठेवून गेला होता आणि मला सांगून गेला होता, मम्मा ह्याची रबडी बनव. मग बघितलं दूध पण भरपूर शिल्लक होतं. चला म्हटलं मग आता रबडी बनवायला घेऊया. रक्षाबंधन पण जवळ आलेलं आहे आणि तुमच्याशी पण एखादी गोड रेसिपी शेअर करायची होईल म्हणून सीताफळ रबडी करायला घेतलं. आता रक्षाबंधन येतच आहे तर तुम्ही सुद्धा घरच्या घरीच ही सीताफळ रबडी बनवून पहा. अगदी झटपट होते, काही करावं लागत नाही. आणि आता बाहेर बघताच तर खूप पदार्थांमध्ये भेसळ आहे. तर आपण घरीच हे पदार्थ बनवून खाल्ले तर खरंच खूप छान होतात. तर सर्वात आधी तर मी सगळा सीताफळाचा गर काढून घेतला. तो चाळणीने छान गाळला आणि गर हा मी फ्रीजला थंड होण्यासाठी ठेवला. तोपर्यंत इकडं रबडी बनवण्यासाठी तर दूध घेतलं पहा. दूध मी अर्धा लिटर घेतलेलं आहे आणि ते छान आपल्याला आटवून घ्यायचं आहे. त्यामध्ये साखर मी 2 चमचे घातलेली आहे. जास्त साखर घालायची नाही कारण सीताफळाचा गोडावाच हा गोड असतो, त्यामुळं जास्त गोड पण रबडी छान लागत नाही. मग रबडी रवाळ होण्यासाठी त्यामध्ये 2 चमचे मी शाई हलवून घातलेली आहे आणि जर तुम्ही खवा घातला तरी सुद्धा चालेल किंवा पेढे असतील आपल्याकडे घरामध्ये असतातच, ते जरी घातलं तर रबडी छान होते. आता इकडे रबडी बनवून थंड होण्यास ठेवलेली आहे. तोपर्यंत म्हणलं इकडे स्वयंपाक पण करून घ्यावा म्हणून इकडे भात आणि डाळ लावलेला आहे. त्यानंतर रबडी थंड झाली होती आणि सीताफळाचा गर दोन्ही मिक्स केलं, पण हा व्हिडिओ काढायचाच राहून गेला. आणि पहा इथं आपली सीताफळची रबडी आहे ती तर तयार झालेली आहे. थोडंसं गार्निशिंगसाठी मी बदामचे काप आणि थोडी गुलाब पाकळी टाकलेली आहे आणि थंड होण्यासाठी फ्रीजला ठेवायचं आहे. 1-2 तासानंतर आपण ती रबडी खायची आहे. तोपर्यंत म्हटलं चला आता रक्षाबंधनची तयारी आपल्याला लागलंच पाहिजे म्हणून राख्या बघायला गेले. जाता जाता अन्वी झोपली होती. चला म्हटलं आता आलोच आहे तर राख्या घेऊनच जाऊ म्हणून राख्या बघितल्या. इतक्या सुंदर राख्या होत्या की कोणत्या घेऊन कोणत्या नको झालं होतं. राख्या घेतल्या आणि घरी आले तर रबडी खाऊन बघितली. वाव! खरंच खूप मस्त झाली होती. तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला ही रबडी नक्की ट्राय करा.